बोल. काय बोलू मला फक्त मी त्या सगळ्यांना तुझी ओळख करून देणार होते, आम्ही कशा भेटलो वगैरे. एका पिक्चरच्या शूटिंगच्या निमित्ताने मी संगीत म्हणजे गायक शोधत होते, क्लासिकल सिंगर शोधत होते आणि त्यावेळेला मला असे पत्ते 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 मिळत गेले. त्यात एक नंबर मिळाला तो बीना देवधरचा होता आणि बीना देवधरशी मी बोलले त्यावेळेला आणि बीना देवधरकडून मला पुष्कळ मदत झाली. तिने एवढे गाणारे शिक्षक वगैरे मला कॉन्टॅक्ट नंबर्स दिले, हार्मोनियम वादक दिले, अगदी पार ते सांताक्रूज वगैरे तिकडून त्यांच्या तिथपर्यंत ओळखी आहेत. तिथून एवढे सगळे गायक आणि सगळे हौशी मिळाले. त्या स्वतः पण त्या पिक्चरमध्ये सामील झालेल्या होत्या. नाव काय होतं मी विसरले त्या पिक्चर. डिसायपल. द डिसायपल रिलीज आपला मला आउट ऑफ इंडिया झाला होता आणि OTT प्लॅटफॉर्म. हां ते चैतन्य तामणकरांचा त्यांचा तो पिक्चर होता आणि त्यांची खासियत आहे ते पिक्चर बनवतात ह्याच्यामध्ये भारतामध्ये आणि त्यांचा रिलीज होतो बाहेरच्या देशांमध्ये आणि नंतर तो भारतामध्ये येतो. बरोबर. पण मी पण खूप एन्जॉय केलं होतं. ती टीम खूप छान होती. पण रोल काही खूप मोठा नव्हता. तेव्हापासून मी बीना देवधरला विसरले नव्हते. थँक्यू सो मच. आमच्या गप्पा व्हायच्या फोनवर आणि इतक्या हसत खेळत व्हायच्या आणि इतकं कोऑपरेट केलं होतं त्यांनी मला. तुमच्या निमित्ताने मला एका इंटरनॅशनल दिग्दर्शकाबरोबर चैतन्य ताम्हणकरांच्या बरोबर काम करायला संधी मिळाली. मला तो छोटासा का रोल असे ना पण मिळाला ह्याच्यातच मला खूप आनंद आहे. थँक्यू सो मच. मी त्यांना पण थँक्स म्हणेन कारण त्यांच्यामुळे आपण दोघी येस मैत्रिणी झालो, ओळख झाली. येस थँक्यू सो मच.